प्रेक्षक हो, विदर्भामध्ये येत्या 48 तासात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्यानंतर अवघ्या 24 तासात पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या पेण टाकळी जबरदस्त गारपीट झालेली। दिवसभर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले होतेच, मात्र अचानक आलेल्या गारपीटीने बळीराजाला पुन्हा जोरदार तडाखा बसलाय। शेतामध्ये उरलं सुरलं पीक देखील मातीत मिसळून गेले। केवळ 15 मिनिटं आलेल्या जोरदार गारपीटीने गहू, हरभरा आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावरती नासाडी झाली। हा गारांचा खच आपण बघतोय। ही बर्फवृष्टी कुठल्या हिल स्टेशनवरची नाही, शिमला, कुलू मनाली, काश्मीरची नाही, तर बुलढाणा जिल्ह्यामधली। माझे सहकारी मयूर निकम आपल्या संपर्कात आहेत। मयूर, बर्फाच्छादित सगळा परिसर दिसतोय, गारांचा खचच खच आहे। किती मिनिटं हा सगळा गारांचा वर्षाव सुरू होता? किती हेक्टर परिसरात हा गारांचा वर्षाव झालाय? काय नेमकं नुकसान झालंय, काय सांगाल? नक्कीच 48 तासामध्ये विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये गारपीट होणार अशी शक्यता वर्तवली होती हवामान खात्यानं। त्यानंतर 24 तासाच्या आतच बुलढाणा जिल्ह्यातील पेण टाकळी या परिसरात जवळपास 15 मिनिटं गारांचा वर्षाव झालेले आहेत आणि आजूबाजूची जी सर्व गावं आहेत या गावामधील जे मुख्य पिकं गहू, हरभरा तसेच कांदा या पिकांचं सर्वात जास्त नुकसान झालेलं। या विभागात फळबागा सुद्धा जास्त प्रमाणात आहेत। अजित, मयूर, या संबंध परिसरामधल्या शेतकऱ्यांना कालच आवाहन झाल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी जो सुका माल होता आपला तो साठवण्यात शेतकरी यशस्वी ठरले का? कितीचं नुकसान झालेलं असावं? फळबागा या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती आहेत, काय सांगाल? भरपूर जास्त प्रमाणात फळबागा या ठिकाणावर आहेत। अजित, केळी असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, द्राक्ष असेल आणि कृषी मंत्र्यांनी काल सांगितल्याप्रमाणे त्यांना आता नुकसान भरपाई लवकरच देणार आहोत, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं त्यांनी सांगितलं। पण ज्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी जो माल जपून ठेवायचा होता, जपून ठेवण्याच्या अगोदरच संरक्षण करण्याच्या अगोदरच या गारांचा वर्षाव त्या मालावर झालेला आणि शेतकऱ्यांचं जे राहिलं सुलं जे पीक होतं ते नुकसानीच्या ह्याच्यात गेलेलं आहे। अजित, धन्यवाद मयूर। स्वतः प्रत्यक्ष कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये झालेलं हे नुकसान आहे। राज्याचं लक्ष कृषी मंत्र्यांकडे लागलंय। आता नेमकी काय घोषणा होणार, किती एकरी भरपाई मिळणार, पंचनामे लवकरात लवकर होणार का, याकडे तमाम शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद पुन्हा एकदा आपले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।